वळूयात पुढच्या बातमीकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये सर्वाधिक युवा चेहऱ्यांना उमेदवारी दिली आहे। भाजपचे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार हे 27% आहेत, तर 40 पेक्षा कमी वयाचे एकूण उमेदवार 36 असल्याचंही कळत आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता साताऱ्यात दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता साताऱ्यात दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी जयकुमार गोरे, शंभूराज देसाई आणि इतर महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत। आज मुख्यमंत्री यांचा सातारा सांगलीचा दौरा आहे। सांगलीला आज मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे साताऱ्यामध्ये ते आता दाखल झालेले आहेत आणि सध्याची महत्त्वाची बातमी, मुंबईमधून भाजपचे 40 वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार हे अधिक असल्याचं कळतंय। अधिक युवांना उमेदवारी देण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी पाळलेला आहे। सध्याची दृश्य आपण साताऱ्यातली पाहतोय। क्रांतिज्योती ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुष्प अर्पण करताना पाहायला मिळतात। शंभूराज देसाई यासह जयकुमार गोरे सुद्धा इथे उपस्थित आहेत। तर आजपासून भाजपच्या महायुतीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटणार आहे। सांगलीमध्ये जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याआधी मुख्यमंत्री साताऱ्यात दाखल झाले आणि सातारा या ठिकाणी त्यांच्याकडून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष यांच्याकडून। संतोष, काय सांगाल? सध्या मुख्यमंत्री या ठिकाणी साताऱ्यात दाखल झालेले आहेत, काय नेमकं नियोजन आहे, कसा दौरा असणार आहे? नक्कीच मोहिनी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी आज सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अभिवादनासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित आहेत। विशेष म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी आत्ताच अभिवादन केलेलं आहे। त्यांच्यासोबत मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आता सध्या त्यांच्याकडून या जे फुलेंचा त्यांचा जे वाडा होता या ठिकाणी वाड्याची पाहणी केली जात आहे। खूप जुन्या दुर्मिळ अशा वस्तू या ठिकाणी त्यांच्या जतन केलेल्या आहेत, त्याची आवर्जून ते आता सध्या पाहणी करत आहेत। आणि आता सध्या जर पाहिलं तर विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील या नायगावमध्ये केलेलं आहे। अनेक विकास कामांची भूमिपूजन देखील आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडणार आहेत। काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार नक्कीच या दौऱ्यासंदर्भातले अपडेट संतोष तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यातल्या नायगाव या ठिकाणी फुलेंच्या वाड्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी खरं तर काही दिवसांपूर्वीच या वाड्याचा पुनर्विकास करण्यात आलेला होता। त्याचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। शंभूराज देसाई त्यांच्यासोबत आहेत, यासह जयकुमार गोरे आहेत आणि इथून पुढे विविध कार्यक्रमांचं नियोजन सुद्धा आज करण्यात आलेलं आहे। साताऱ्यानंतर मुख्यमंत्री सांगलीमध्ये जाणार आहेत। सांगलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासोबतच इचलकरंजीमध्ये त्यांचा आज रोड शो देखील होणार आहे। आज प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगलीतनं फोडणार आहे। सांगलीमध्ये त्यांची ही महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी पहिली सभा होते आणि त्यासाठी जय्यत तयारी खरं तर महायुतीकडून करण्यात आलेली आहे। त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साताऱ्यात दाखल झाले। साताऱ्यातल्या नायगाव या ठिकाणी फुलेंचा हा वाडा आहे आणि या वाड्याच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री सध्या आलेले आहेत।